नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासनात सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आली आहे. एम-पी-एस-सी गट क भरती 2026 ची घोषणा झाली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण 5,707 जागांसाठी ही भव्य भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासन आणि विविध प्रशासकीय विभागांमध्ये ज्या परीक्षेची लाखो विद्यार्थी वाट पाहत होते, त्या गट क पूर्व परीक्षा 2026 ची संपूर्ण तपशील आता समोर आला आहे. चला तर मग या भरतीची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि जागांची सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, ही भरती खरंच खूप मोठी आहे. एकूण 5,707 रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, कर सहाय्यक आणि उद्योग निरीक्षक यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी सेवेत प्रवेश करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आता पाहूया कोणत्या विभागात किती जागा आहेत. लिपिक, टंकलेखक. मंत्रालयीन विभाग व इतर कार्यालयांमध्ये सर्वाधिक म्हणजेच 3,047 पेक्षा जास्त पदे. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, महसूल व वन विभागात 1,539 पदे. कर सहाय्यक, वित्त विभागात 282 पदे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 पदे. याशिवाय उद्योग निरीक्षक व इतर तांत्रिक पदांचाही यात समावेश आहे. या भरतीची खास गोष्ट म्हणजे निवड झाल्यानंतर तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास, महसूल आणि नोंदणी व मुद्रांक अशा महत्त्वाच्या विभागात काम करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये नियुक्तीची संधी उपलब्ध आहे. प्रशासकीय पदांसोबतच तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारांसाठीही मोठी संधी आहे. यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 पदे, वरिष्ठ अभिलेखपाल 11 पदे आणि सहाय्यक अधीक्षक 11 पदे यांसारख्या विशेष पदांचा समावेश करण्यात आला आहे. आता जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता. पदवीधर. बहुतांश पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांची कोणतीही पदवी पुरेशी आहे. टंकलेखन. लिपिक व कर सहाय्यक पदांसाठी मराठी 30 किंवा इंग्रजी 40 टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा. उद्योग व मोटार वाहन निरीक्षक पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय करावे? सर्व पदांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे, ज्यामुळे तुमच्या अभ्यासाचे नियोजन सोपे होईल. चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या विषयांवर विशेष भर द्या. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. अर्ज फक्त एम-पी-एस-सीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन भरा. पदवी, टंकलेखन प्रमाणपत्रे व आरक्षणाचे दाखले वेळेत तयार ठेवा. नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. अर्ज भरताना परीक्षा केंद्र काळजीपूर्वक निवडा. जर तुमच्या मनात या भरतीबाबत काहीही प्रश्न असतील, तर एम-पी-एस-सीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर जाहिरात नक्की पहा. ही संधी सोडू नका. आजच तयारीला लागा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.